पाहूयात पुढची बातमी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज रांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। अंतरवालीमध्ये मनोज रांगे पाटील 7व्यांदा उपोषणाला बसलेत। जुन्याच मागण्यांसह नव्यानं उपोषण त्यांनी सुरू केलं आहे। तर मराठ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी गद्दारी करू नये आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणीही रांगेंनी यावेळी केली। शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या आणि सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी असं ते म्हणतायत। दुसरीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। तर आजपासून आमचं उपोषण हे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे असं सुद्धा मराठा आंदोलक जरांगेंनी स्पष्ट केलं। ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्यासारखा प्रयत्न, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी.आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच तातडीनं करायची। किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी। आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाचे आता अमेरिकेमधून भारतामध्ये प्रत्यार्पण केलं जाणार आहे। अमेरिकेच्या न्यायालयानं भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार राणाला भारताच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली आहे। राणानं दाखल केलेली याचिका कॅलिफोर्नियाच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे आता लवकरच तहव्वूर राणाला भारतात आणलं जाईल। अमेरिकेच्या न्यायालयात असा बचाव घेतला होता की त्याला भारत सरकार ज्या आरोपाखाली त्याची मागणी करत आहे त्याच आरोपाकरता शिकागो कोर्टाने त्याला यापूर्वी शिक्षा ठोठावलेली आहे। त्यामुळे अमेरिकेच्या कायद्यानुसार अर्थात भारतातील डबल जिओपार्डी यानुसार त्याला भारतामध्ये पाठवण्यात येऊ नये हा एक बचाव केला होता। अमेरिकन प्रशासनाने संपूर्ण तपासून त्याच्या बचावात तथ्य नाही अशा प्रकारचा पवित्रा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात घेतला होता। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ते रिव्ह्यू पिटिशन जे दाखल केलं होतं ते फेटाळून लावलेलं आहे। त्यामुळे तहव्वूर राणाला भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यात काय बघायचं, न्यायालयीन प्रक्रिया आहे ही, न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतात। अजून नीरव मोदीला आणायचं आहे, मेहुल चोक्सीला आणायचं आहे, ज्याने हा देश लुटला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत। दाऊदलाही आणणार होते ना, छोटा शकीलला आणणार आहेत, टायगर मेमनला आणणार आहेत, यादी मोठी आहे। पाहूयात पुढची बातमी। गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट वाढल्याच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले। महाराष्ट्रामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। या अर्जांपैकी फक्त 5289 अर्ज फेटाळण्यात आले, तर 1,29,906 लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आणि यातील 1,26,000 अर्ज हे बांगलादेशी असल्याचा संशय आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय। दरम्यान नोव्हेंबर 2023 मध्ये जन्म मृत्यू नोंद कायद्यामध्ये सुधारणा होऊन उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मॅजिस्ट्रेट न्यायालयाकडे होते। हे अधिकार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। तर महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी 2024 मध्ये सुरू झाली आहे। या कायद्याचा दुरुपयोग करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशींनी अर्ज केले। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणीही सोमय्यांनी केली आहे। दरम्यान किरीट सोमय्या यांनी नेमके कोणकोणते आरोप केलेले आहेत ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। किरीट सोमय्या हे महाराष्ट्रामध्ये 2 लाख बांगलादेशींचा जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज आल्याचं म्हणतायत। किरीट सोमय्या यांनी हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तर 1,29,906 बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र दिलं असंही सोमय्या म्हणतायत आणि याशिवाय 1,26,000 अर्ज हे बांगलादेशी असल्याचा संशय सोमय्यांनी व्यक्त केला आहे। तर 74,940 अर्जांना मान्यता। हे अर्ज अंतिम आदेशाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचं सुद्धा सोमय्यांनी म्हटलेलं आहे।
आणि या अर्जांपैकी फक्त 5,289 अर्ज फेटाळण्यात आल्याचंही सोमय्या म्हणतायत. तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. 2023 मध्ये जन्म मृत्यू नोंद कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले. जन्म मृत्यू नोंद दुरुस्ती कायद्याची 2024 मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर कायद्याचा दुरुपयोग करून महाराष्ट्रामध्ये बांगलादेशींचे अर्ज आल्याचं सोमय्या म्हणतायत. आश्चर्याची बाब अशी आहे की हे एक रॅकेट आहे आणि या रॅकेटच्या अंतर्गत तो वोट जिहादसाठी आलेला पैसा तो मालेगाव द्वारा मुंबईत आला. ते मौलाना सज्जाद नोमानी असो, उलेमा बोर्ड असो, मुंबई मुस्लिम, महाराष्ट्र मुस्लिम सेवा संघ, अशा अनेक संस्थांना हा पैसा. आणि आता ही जी मोहीम चालू आहे त्यात ठरवून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथे अर्ज आले नाही. मुंबईत 2,20,00,000 लोकसंख्या आणि मुंबईत अर्ज आले 1,150. यानंतर राज्यातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील एसटीचा प्रवास महागलेला आहे. एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. डिझेल त्याचबरोबर चेसिस, टायर या घटकांच्या किमती वाढलेल्या आहेत आणि महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. हाकीम समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये 14.95% वाढ करण्यास मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार आता एसटीच्या तिकीट दरामध्ये वाढ होणार आहे. तर कुठे कशा पद्धतीनं दर आहेत आणि ते कसे वाढणार हे आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघू शकता. तर एसटीच्या तिकीट दरामध्ये झालेल्या दरवाढीनंतर आता एसटीच्या नव्या बसेस घेण्यासंदर्भात सरकार विचाराधीन असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. मात्र या संदर्भात चर्चा केली जाईल आणि यावरील अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तर आम्हाला नव्या बसेस घेऊन ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना चांगली सेवा द्यायची आहे, त्यामुळे यावर चर्चा सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले. एसटी भाड्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे. परंतु पुढं कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये, कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत. आता इथून पुढं हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो. जर आपल्याला आता चांगली सेवा, चांगली सुविधा, ड्रायव्हर लोकांची, कंडक्टर लोकांची पगार वाढ आणि सगळं जर व्यवस्थित असायला पाहिजे तर थोडंफार भाडेवाढ पण करणं गरजेचं आहे. कारण आज रोजी दर महिन्याला